जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीमध्ये मध्यरात्री तुफान दगडफेकीची घटना घडली आणि या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत जे आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। सध्या या ठिकाणची परिस्थिती जी आहे या ठिकाणी नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी पुन्हा घडू नये म्हणून मोठा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर अद्यापही या ठिकाणी जी रात्री दगडफेक झाली त्या दगडांचा खच असेल विटांचा खच या ठिकाणी पडलेला दिसतो आहे। ज्या ठिकाणी आपण आता उभा आहोत याच ठिकाणी ही तुफान दगडफेक झाली होती। यातला जो तक्रारदार आहे त्याच्या घरासमोर गाडी उभी होती आणि गाडी उभी असल्यानंतर दुसऱ्या गटाकडून एकाने त्या ठिकाणी वाळू टाकायची असल्याचं कारण सांगत त्यानंतर दुकानदारासोबत वाद झाला आणि या वादातूनच या वादाचे पर्यवसन जे आहे ते दगडफेकीमध्ये झालं आणि त्यानंतर या ठिकाणी दोघी गटाकडून या ठिकाणी तुफान दगडफेक करण्यात आली। आता सध्या जर बघितलं तर या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। मात्र पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दंगा नियंत्रण पथक असेल तसेच MIDC पोलीस ठाण्याचे कर्मचारी असतील या ठिकाणी ठाण मानून आहेत यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत जवळपास 8 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन एका गटातील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या घटनेमध्ये एका कारचं नुकसान झाल्याची देखील माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। मात्र काल किरकोळ दुकानदारासोबत किरकोळ वाद झाला, वादाचे पर्यवसन तुफान दगडफेकीत झालं आणि या दगडफेकीच्या घटनेमुळे आता सुप्रीम कॉलनीमध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या घटनेमध्ये 2 जण हे 2 ते 4 जण जखमी असल्याची सुद्धा माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची देखील माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। तर 4 जणांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता सध्या तरी या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। किशोर पाटील, KV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।